हे गाव देव, हे गाव बापरे. दरवाजा अर्धवटच उघडा ठेवला होता. वहिनी बॉस ना अर्धवट डोक्याच्या, खरंच अर्धवट डोक्याच्यात. मला बोलतात कोरोना अर्धवट डोक्याचा आहे, बिनडोक डोक्याचा आहे. पण वहिनी बॉस तुम्ही मला म्हणायच्यात ना नाहीसा करेन नाहीसा करेन, आता मी स्वतःला स्वतः नाहीसा करून घेतोय. काजल 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 लिमिट मध्ये राहायचा. तुमच्या डोळ्यात काहीतरी गेलंय. तुझे डोळे काढून हातात देईन तुझ्या. नाही ना, हे बघा मी इथं असं पडलो होतो. हे कुठे गेले? हॅलो हॅलो, इथेच मगाशी आलो ना, असं केलं आणि इकडे गेलो. तुमच्या डोळ्यात काहीतरी. कोरोना तू थांबा जरा. बावळटा. 1 मिनिट. 1 मिनिट बावळट. अरे तू इथे काय करतोयस? इथे काय नाही, म्हणजे मी इथे आलो होतो असं, आणि काय झालं इथं खालती पडलो. हे दोघं जण कुठे गेले? इकडे होतो, असं पडलो होतो. मग कानाखाली आवाज आला कसला तरी, आणि मी डायरेक्ट असं डोळ्यात बघितलं. डोळ्यात काहीतरी मी वरनं बघितलं, तू खाली जमिनीवर का लोळत होतास? 7व्या आसमानात गेला होता. बरोबर. आता जमिनीवर आणलंय मी त्याला. जमिनीवर आण म्हणजे एकटक माझ्या नजरेत बघत होता. ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. आवरा याला. आता जमिनीवर दिसतोय. असंच जर वागलं ना तर जमिनी खाली गाडीन मी तुला. लाज काढतोस नालायका. आत्ताच्या आत्ता त्या अंधाऱ्या कोठडीत निघून जा, नाहीतर मी तुला इथे जमिनीत गाडे ना. नाही वहिनी बस, ॲज अ होत करून येता म्हणून मला आहे ना, मी गावी जाईन मग, पण त्या बंद खोलीत नको मला, प्लीज प्लीज. मी जातो. हे चालर हे गेले मगाशीच. हॅलो
काय करायचं याचं मला कळतच नाहीये बाई. मोहिनी तुला काही झालं नाही ना? ठीक आहेस ना तू? आणि काय ग, कुठे होतेस तू? किती शोधलं आम्ही तुला. डॅड, मी बाहेर गेले होते. आजूबाजूची जागा एक्सप्लोर करत होते. अगं सांगून जायचं ना. इथे सगळेजण इतकी काळजी करत होते आणि आम्हाला तर असं वाटलं तू परत US निघून गेलीस की काय. हो ना. हे बघ मोहिनी, तू घरी आलीयस, सुखरूप घरी आलीयस, हे खरंच खूप चांगलं. पण मी तुला खरं सांगू का, तू US ला जात नाहीये ना, याचं दुःखही आहे मला. डॅड प्लीज. बाळा, बाबांना तुझी काळजी वाटत होती म्हणून असं बोलतायत ते. पण तू आता आमच्या समोर आहेस ना, जीवात जीव आला बघ. हो, माझाही जीव भांड्यात पडला. ठीक आहेस ना? हा? हॅलो. हो हो हो, ते काम करायचं होतं. अच्छा, झालं का ते? ओके ओके. हो, मी कळवते तुम्हाला. हो, येस येस, मी अपडेट देते. ओके, थँक्यू. शिवा, अरे ते तहसीलदारांच्या ऑफिसमधून कॉल होता. आपण तो अर्ज केला होता ना, त्याचं काम पूर्ण झालंय. तर त्या ऑफिसरने भेटायला बोलवलंय. मला नाही वाटत मला जायला जमेल. तू जाशील का त्यांना भेटायला? हा, लगेच जातो. हा. शिवा, मी पण येऊ? तू आत्ताच बाहेरून आली होतीस ना? ते ऍक्च्युली मला डॉक्टरकडे जायचंय. काय ग? थोडंसं अनइझी होतंय. रात्री नीट झोप नाही लागली मला. ठीक आहे शिवा, तू जाईल घेऊन. हा? अरे हिला इथलं काही फारसं माहिती नाहीये. मीच गेले असते पण मला जरा काम आहे, त्यामुळे तू जा ना प्लीज. शक्ती आहे, अरे आपल्याला तर दुसरीकडे जाऊन काम करायचं ना. ही जाईल ना एकटी तिची. शिवा शिवा, ऐक ना, हे बघ, मी तिला घेऊन गेलो असतो, पण कसं की आता तू बाहेर जातोयस तर तूच घेऊन जा ना तिला प्लीज. हे बघ, मी तुला ऑर्डर नाही करत आहे, रिक्वेस्ट करतोय. एक बाप म्हणून रिक्वेस्ट करतोय, प्लीज. शिवा,